माझा वर्ग हे ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसणार आहे, ज्याच्यामध्ये परीक्षा विभाग आपले किती काम झालेले आहे हे पर्सेंटेजमध्ये आपल्याला दिसणार आहे. याच्याच खाली आहे रिमाइंडर. आपण आपल्या दैनंदिन कामामध्ये काही गोष्टींचे रिमाइंडर आपण या ठिकाणी लावू शकतो. आपल्याला ॲप त्या तारखेला, त्या वेळेला आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन पाठवून त्या कामाची रिमाइंडर म्हणजेच आठवण करून देईल. याच्या खाली आहे वाढदिवस सेक्शन. यामध्ये तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा जर आज वाढदिवस असेल तर त्या तारखेला तुम्ही त्याला फक्त एका क्लिकवर त्या विद्यार्थ्याला अशा प्रकारे शुभेच्छा देऊ शकता. आपण पाहू शकता या विद्यार्थ्याला शुभेच्छा गेलेल्या आहेत. यामुळे पालकांना देखील आपल्या विद्यार्थिनीला किंवा मुलीला शुभेच्छा आलेल्या पाहून त्याबरोबर वर्ग शिक्षकांच्या नावासहित शुभेच्छा पाहिल्यानंतर त्यांना देखील चांगलं वाटणार आहे. याच्या खाली सेक्शन आहे ते म्हणजे निकालाचे. सुरुवातीची माहिती भरा, निकाल विभाग, रिपोर्ट विभाग याच क्रमाने आपल्याला यामध्ये माहिती भरायची आहे. तरच आपला निकाल या ठिकाणी तयार होणार आहे. तर सुरुवातीची माहिती भरामध्ये आपण गेल्यानंतर शाळेची माहिती याच क्रमाने आपण माहिती भरायची आहे. शाळेच्या माहिती या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी शाळेचं नाव, त्यानंतर केंद्र आणि तालुका, जिल्हा ही सगळी माहिती भरल्यानंतर आपण माध्यम निवडायचं आहे, मराठी किंवा सेमी. तर आता सेमी माध्यम, UDIS कोड, शाळेचा पत्ता, ईमेल आणि शैक्षणिक वर्ष ज्या वर्षाचे 2050 पर्यंत यामध्ये दिलेलं आहे. आपण 2026 आता वर्ष चालू आहे ते निवडलेलं आहे. इयत्ता 1ली ते 8वी यामधील कोणत्याही एका इयत्तेचा आपण या ठिकाणी निकाल यामध्ये तयार करू शकता. आपल्याकडे जी इयत्ता ह्या वर्षी असेल त्या इयत्तेचा आपण निकाल करू शकता. पुढच्या वर्षी आपण इयत्ता बदलू शकता. आपल्याला जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा आपण याच्यातून इयत्ता बदलून निकाल अपडेट करू शकता. तसंच तुकडी या ठिकाणी फ पर्यंत दिलेल्या आहेत. ही सर्व माहिती आपण सेव्ह करायची भरून. यानंतर शिक्षक माहितीमध्ये आपले नाव ॲड करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. यानंतर विद्यार्थी माहिती, यामध्ये एक विद्यार्थी भरलेले आहे मी या ठिकाणी. आपण खाली असलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करून अशा प्रकारे विद्यार्थ्याचा फॉर्म भरू शकता. यामध्ये सर्वात आत्ता सध्या महत्त्वाची माहितीपर्यंत व्हॉट्सॲप मोबाईल नंबरपर्यंत सध्या आवश्यक आहे. इतर माहिती आपण वेळ मिळेल तशा प्रकारे भरून अपडेट करू शकता केव्हाही. तर एका विद्यार्थ्याची माहिती अशा प्रकारे भरलेली आहे, आपण पाहू शकता. त्याची जन्मतारीख, जात, संवर्ग, मोबाईल नंबर आणि आधार, अपार सगळ्या प्रकारची या ठिकाणी माहिती भरल्यानंतर ही सेव्ह केली आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. याच्यानंतर आपण नमुना नोंदी आहेत. यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयासाठी 50 नोंदी या ठिकाणी इनबिल्ट दिलेल्या आहेत. आपण स्वतःची सुद्धा नोंद या ठिकाणी जर एखाद्या विषयाची तुम्हाला करायची असेल तर आपण ती सुद्धा या ठिकाणी करू शकता. बघा आता कविता पाठांतर चांगले आहे असे जर मी एक नोंद केली आणि या ठिकाणी ॲड बटन दाबलं तर आपण बघू शकता या ठिकाणी नोंद सेव्ह झालेली ती. आता ही नोंद मला केव्हाही वापरता येणार आहे. तर अशा प्रत्येक विषयाच्या सगळ्या प्रकारच्या आवड छंदपासून सगळे 50-50 आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. आपल्याला या ठिकाणी नोंदी ॲड करायच्या असतील तर आपण करू शकता, नाही तर इनबिल्ट आहेत. उपस्थित दिवस निश्चितीमध्ये आपल्याला सत्र 1 आणि सत्र 2 आपलं ज्या वेळेस सुरू होतं ते वर्ष आणि दिवाळीची सुट्टी लागते तो महिना या ठिकाणी निवडायचा ड्रॉपडाऊनमधून आणि दिवाळीच्या सुट्टीनंतरचा महिना आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. तर असं सत्र 1 आणि 2 या महिन्यांची विभागणी करून आपल्याला सेव्ह करायचे, जेणेकरून आपल्याला संचयिका वगैरे भरताना त्या महिन्यांच्या 1000 दिवसांची टोटल तिथपर्यंत येणार आहे. याच्यानंतर निकाल विभाग आहे. निकाल विभागामध्ये गेल्यानंतर आपण पाहू शकता सत्र 1, 2 हे निकाल स्वतंत्र आपण तयार करू शकतो. महिनावार उपस्थिती आहे आणि वर्गातील तुमच्या जर परीक्षा घ्यायच्या तर त्याचीसुद्धा माहिती आपण या ठिकाणी भरू शकतो. आता सत्र 1 निकाल याच्यामध्ये गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला भारांश निश्चिती करावी लागते सत्र 1 साठी. उदाहरणार्थ मी या ठिकाणी करतो बघा. असे मार्क आपण या ठिकाणी ॲड करायचे ते एकदाच. चाचणी 20 गुणांची असली समजा तर या ठिकाणी 60 झाले एकूण गुण. आणि तर हे मी डेमो म्हणून करत आहे. आपण आपल्या वर्गानुसार भारांश निश्चिती करायची आहे. कला कार्यानुभव ऑटोफिल बटन दाबल्यानंतर आपण पाहू शकता ही सर्व माहिती या ठिकाणी ऑटोमॅटिक भरले गेलेले आहे ते गुण. हे बघा, एका विषयाचे टाईप केल्यानंतर ऑटोफिल केलं तर सगळ्या विषयाला आपला वेळ वाचवण्यासाठी ही पद्धत आहे ऑटोफिलची, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक रकान्यामध्ये मार्क भरावे लागणार नाही. फक्त कला कार्यानुभव
शारीरिक शिक्षण यामध्ये आपल्याला ते मार्क भरायचे. हे पाहू शकता आपण. अशा प्रकारे मार्क भरल्यानंतर आता सेव्ह बटन प्रेस करायचं आहे. सेव्ह बटन प्रेस केल्यानंतर तुमची भारांश निश्चिती फिक्स झालेली आहे. आता चाचणीचे गुण भरायचे असल्यानंतर आपल्यासमोर असे गुण येतील. आपण ज्या विद्यार्थ्याला गुण मिळाले आहेत तशा प्रकारे या ठिकाणी ॲड करायचे. बघा, एका मुलाचे गुण भरून झाले. आपल्याला कुठलेही मार्क या ठिकाणी काय करायचे नाहीत, टाईप करायची गरज नाही. आता इंग्लिश विषयामध्ये 17 गुण असतील, 17 देऊन झाले. गणित झालं, टाईप करायचं असेल तर अशा प्रकारे. आता या ठिकाणी पाहू शकता एकच विद्यार्थी भरल्यामुळे एका मुलाचं येत आहे. जर आपले 20 विद्यार्थी 30-40 असतील तर हे आपोआप या ठिकाणी स्क्रोल होणार आहेत. आपल्याला दरवेळेस विद्यार्थी किंवा विषय निवडायची गरज नाही. जेव्हा 3ही विषय भरून झाले ते सगळं ग्रीन झालेले, याचा अर्थ माझं चाचणीचे गुण देऊन झालेले आहे सगळ्या विषयांचे या विद्यार्थ्याचे. यानंतर वर्णनात्मक नोंदी अतिशय सोप्या पद्धतीने वर्णनात्मक नोंदी केवळ 30 ते 40 सेकंदामध्ये आपण या नोंदी करू शकता. बघा, आता या ठिकाणी फक्त मला निवडायची नोंद ड्रॉपडाऊनमध्ये आलेली आणि आपण पाहू शकता किती क्विकमध्ये आपण नोंदी करत आहोत. ही नोंद वाचूनसुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याचबरोबर जर आपल्याला वाटलं की मला या नोंदी व्यतिरिक्त इन्स्टंट एखाद्या विद्यार्थ्यासाठी नोंद करायची तर ही खोडून आपण काय करू शकतो, या ठिकाणी कर्सर येत आहे, ही नोंद सगळी खोडून तुम्ही काय करू शकता, ब्लँक करून हे बघा स्वतःची नोंद या ठिकाणी टाईप करू शकता. विशेष प्रगतीमध्ये आपण एक नोंद स्वतःची टाईप करूया. सुंदर हस्ताक्षर आहे. तर बघा, आता ही मी एक वैयक्तिक नोंदसुद्धा या ठिकाणी केलेली आहे. सेव्ह म्हटलं, झाल्या. एका विद्यार्थ्याच्या पूर्ण नोंदी या ठिकाणी झालेल्या आहेत. फक्त 20 ते 30 सेकंदामध्ये आपण नोंदी करू शकतो. यानंतर उपस्थिती आपण या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची परीक्षेला जर उपस्थित असेल तर उपस्थित, अनुपस्थित असेल तर तो विद्यार्थी E2 श्रेणीमध्ये जाणार आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो. विषयनिहाय गुणदान, बघा आकारिकचं गुणदान करताना आपल्याला फक्त या ठिकाणी असं केलं की स्क्रोल होतं आपोआप. मार्क द्यायची कुठेही टाईप करण्याची आवश्यकता नाही. एका विद्यार्थ्याचे अकारिक गुण टाईप करण्यासाठी किती वेळ लागत आहे आपण पाहू शकता. एका विद्यार्थ्याचे मराठी विषयाचे अकारिक गुण पूर्ण झालेले आहेत. तर अशाच प्रकारे तुम्ही अकारिकचे गुण देऊ शकता, संकलितचे सुद्धा देऊ शकता. हे बघा, 10 पैकी समजा 9 गुण आहेत, लेखीला मिळालेले आहेत 28 झाले. या विद्यार्थ्याचे संकलितचे सुद्धा गुण सगळे देऊन झाले. तर अशा प्रकारे अतिशय कमी वेळात अकारिक आणि संकलित हे गुणदान होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट याचा पाहतोय आपण की यातून जनरेट होणारी PDF. आता आपले गुणदान देऊन झाले सगळं, आता त्याची PDF कशा प्रकारे जनरेट होती ज्याच्यामुळे आपला निकाल पूर्ण होणार आहे ते पाहूया. तर सत्र 1 निकाल PDF वर क्लिक केल्यावर आपण बघू शकता आपल्याला कुठलेही टायटल पेजसुद्धा आपल्याला करायची गरज नाही. फक्त पेज साईज निवडायची तुम्हाला, A4 का लिगल. आता A4 जनरली अवेलेबल असतं आपल्या इथं, तर A4 बघा टायटल सहित तुमच्याकडं PDF रेडी. कुठल्याही तुम्हाला हाताने लिहायचं काम या ठिकाणी राहणार नाही. पहा, नोंदी विद्यार्थ्याच्या सर्व नोंदी आपण ज्या केल्या होत्या त्या नोंदी बघा, सुंदर हस्ताक्षर आहे. आपण एक विशेष प्रगतीची स्वतःची नोंद केली होती ती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण जे गुण दिले होते बघा 7, 8, 9, चाचणीला 13 गुण, स्वाध्यायाला 9 गुण, एकूण 46 गुण. अशा प्रकारे गुण दिल्यानंतर A2 श्रेणी त्या विद्यार्थ्याला मिळालेली आहे आणि त्याची एकूण गुण, टक्केवारी आणि एकूण श्रेणी, कारण आपण इतर विषयांना गुण दिलेले नाहीत अजून, त्यामुळे अशा प्रकारे या ठिकाणी श्रेणी आलेली आहे. खाली वर्ग शिक्षक तुमचं नाव येणार आहे, मुख्याध्यापक, त्याचबरोबर केंद्रप्रमुख यांच्या सहीसाठी जागा आहे. असा एक विद्यार्थ्याचा निकाल PDF स्वरूपात याच्या खाली दुसऱ्या विद्यार्थ्याचा असेल, तिसऱ्या असेल, चौथ्या असेल, असे आपल्या वर्गामध्ये जितके विद्यार्थी असतील 50, 60, 70 सगळ्यांचं PDF अशी बनणार आहे. एवढंच नाही तर आपल्याला या ठिकाणी विषयनिहाय श्रेण्या काढायसाठी खूप वेळ लागतो, तर ती सुद्धा आपण यामध्ये या ठिकाणी ॲटोमॅटिक तुमची विषयनिहाय, बघा ती विद्यार्थी मराठीमध्ये A2मध्ये होती, 100 मुलगी या ठिकाणी आलेली. एवढंच नाही तर संवर्गनिहाय श्रेणीसुद्धा जी आपल्याला मोजताना खूप वेळ जातो तीसुद्धा संवर्गनिहाय श्रेणी आहे. बघा E2मध्ये ती विद्यार्थिनी होती. संवर्गानुसार श्रेणीची PDF तुमच्यासमोर आलेली आहे आणि तुमचा जो आडवा निकाल आहे अकारिक, संकलित, एकूण श्रेणी हा सुद्धा तयार होत आहे. तुम्हाला फक्त ही PDF डाउनलोड करायची आहे आणि तुमच्या मोबाईलच्या डाउनलोड फोल्डरमध्ये ही PDF तुम्हाला आलेली दिसून येईल. बघा, आता तुम्हाला दाखवतो मी.
या ठिकाणी मोबाईलच्या डाउनलोड फोल्डरमध्ये ही PDF आलेली आपण फक्त शेअर करू शकता ती, आणि याची प्रिंट काढून तुमचा निकाल पूर्ण रेडी आहे. तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण वार्षिक परीक्षेचा सत्र 1चा सर्व निकाल A3 सुद्धा साईजमध्ये बघा, प्रथम 3 क्रमांक तुम्हाला या ठिकाणी आपण एकच विद्यार्थी ॲड केले त्यामुळे 1 आलेले आहे. जर आपण जास्त विद्यार्थी ॲड केले असते तर त्यातील 3 क्रमांक या ठिकाणी आले असते. ही A3 प्रिंट जी मोठ्या पेजवर असते निकालाची, ती सुद्धा या ठिकाणी ॲटोमॅटिक जनरेट होणार आहे, ती पण आपण डाउनलोड करून ठेवू शकतो. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आपल्या वर्गामध्ये आपण परीक्षा घेत असतो अचानक, तर त्या वर्गातील परीक्षा आपण या ठिकाणी ॲड करू शकतो. परीक्षेची तारीख, एकूण गुण आणि त्याच्या PDF या ठिकाणी तयार होणार आहे, ज्याच्यामध्ये आपण मार्क भरल्यानंतर आपण आपल्या वर्गातली जी काही शनिवारची वगैरे वार्षिक साप्ताहिक टेस्ट घेतो त्याचीसुद्धा आपण या ठिकाणी माहिती भरू शकतो. याच्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिनावार उपस्थिती आपण एकदा भरली. आता बघा 15 या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचे आपण 15पैकी किती दिवस होते त्या जूनमध्ये 15पैकी होते, त्या ठिकाणी समजा 12 दिवस, तर 12 दिवस उपस्थिती भरली, सेव्ह केली. नंतर आपण ज्यावेळेस पुढच्या महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याची उपस्थिती आपल्याला आवश्यक लागणार आहे, ती आपण त्या ठिकाणी प्रिंट काढू शकतो. तर या ॲपमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रिपोर्ट विभाग. आपण बऱ्याच वेळा सगळं काम करणार आहोत, तर ते रिपोर्टमध्ये आपल्याला दिसणं आवश्यक आहे, म्हणजे त्याच्या PDF बनणं आवश्यक आहे. तर रिपोर्टमध्ये गेल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी बोनाफाईड आहे. एका क्लिकवर आपण त्या विद्यार्थ्याचे बोनाफाईड या ठिकाणी अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याला देऊ शकतो, पालकाला शेअर करू शकतो. बघा, शेअर म्हटल्यानंतर अशा प्रकारे डायरेक्ट त्या विद्यार्थ्याच्या WhatsApp नंबरवर ही PDF जाणार आहे. पालक त्याची प्रिंट काढून त्याच्यावर फोटो चिटकून तुम्हाला आणून देईल, ज्याच्यामुळे तुमच्यापर्यंत हे सगळं लेखी काम वाचणार आहे. फक्त आपण मुख्याध्यापकांची सही शिक्का ही सर्व माहिती तपासून घेणार आहोत आणि बोनाफाईड आपण त्या विद्यार्थ्याला देणार आहोत. यानंतर बऱ्याच वेळा आपल्या शाळेमध्ये दाखला तयार करण्यासाठी खूप वेळ जातो, तर शाळा सोडल्याचा दाखला आपण करायचा असेल तर फक्त दाखल्यावर क्लिक करा. कोणत्या विद्यार्थ्याचा दाखला बनवायचा आहे ते निवडा, पेजची साईज निवडा, लीगल शक्यतो A4वरती दाखला खूप छोटा होईल, लीगल असेल तर बेटर राहील. याच्यानंतर ज्या शाळेचं आपल्याला त्या ठिकाणी मागणी आली असेल, दाखला मागणी, तर त्या शाळेचं नाव टाका. या ठिकाणी दाखल्याचा तुमचा जो क्रमांक चालू असेल तो टाका, सबमिट म्हणा. आपण बघा, फक्त क्लिक केल्यानंतर 1 सेकंदाच्या आत त्या विद्यार्थ्याचा पूर्ण दाखला आपल्यासमोर या ठिकाणी तयार झालेला आहे. ठीक आहे, तर बघा, आपण पाहू शकता दाखलासुद्धा या ठिकाणी तयार आहे. आपण ती जन्मतारीख, केव्हापासून शाळेत आहे, केव्हा दाखल झाली, सगळी माहिती, आणि परत मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक या सर्वांच्या सहीसाठी या ठिकाणी जागा देखील उपलब्ध आहे. तर असा दाखला या ठिकाणी तयार होतो, त्याचीसुद्धा PDF डाउनलोड होईल. दाखला मागणी जर आपण या ठिकाणी एखाद्या शाळेची आली असेल तर आपण तीसुद्धा या ठिकाणी टाकू शकतो. तर बघा, उदाहरणार्थ आपण एका शाळेचं तर बघा, मी हा फॉर्म भरलेला आहे. दाखला मागणी जर आपल्याकडे करायची असेल तर अशा प्रकारे आपण फॉर्म भरलेला आहे आणि फक्त सबमिट बटन प्रेस केल्यानंतर बघा, त्या विद्यार्थ्याची दाखला मागणीची PDF आपल्यासमोर तयार आहे. जावक क्रमांक फक्त टाका आणि त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या हातात दाखला मागणी तुम्ही देऊ शकता. यानंतर बघा, विद्यार्थ्याची लिस्ट सगळ्यात महत्त्वाचं. आपल्याला बऱ्याच वेळा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची माहिती लागत असते. उदाहरणार्थ या ठिकाणी वैद्यकीय तपासणी यासाठी मला आता माहिती पाहिजे विद्यार्थ्यांची, तर मी टायटल फक्त टाकणार. काय काय माहिती लागेल मला, रजिस्टर नंबर, त्यानंतर विद्यार्थ्यांची जन्मतारीख, आणि समजा विद्यार्थ्यांचं काही लागलं, समजा वजन आणि उंची लागत असेल तर ती, आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखीन काही कॉलम ॲड करायचे असतील, उदाहरणार्थ शेरा ॲड केल्यानंतर सबमिट केलं तर आपण बघू शकता 1 सेकंदामध्ये याची PDF बनलेली, वजन, उंची आलेली आहे. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी याचा PDF डाउनलोड केल्यानंतर आपण ती PDFसुद्धा पाहू शकतो, डाउनलोड झालेली विद्यार्थी लिस्ट म्हणून, ज्याच्यामध्ये बघा वजन, उंची आणि या सगळ्या गोष्टी ॲड झालेल्या आहेत.
तर अशा तुम्ही जेवढ्या त्या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्याची आपण माहिती भरलेली आहे, ही सर्व माहिती या ठिकाणी शेरा ॲड करायचं राहिलं होतं, त्यामुळे शेरा दिसत नव्हता. आता बघा शेरा कॉलमसुद्धा तुम्हाला दिसून येईल आणि त्याची PDF-सुद्धा या ठिकाणी डाउनलोड होईल. यानंतर अशा प्रकारे विद्यार्थ्याची जेवढी माहिती या ठिकाणी भरलेली आहे, जात, संवर्ग, बँकेचे नाव असं जरी आपण ॲड केला तर ती माहिती भरलेली नाही आहे. ती भरल्यानंतर आधार ID, अपार ID अशा प्रकारे सबमिट केलं आहे बघा. सगळी माहिती तुमच्या A4 पेजवर तुम्हाला लिस्ट स्वरूपात मिळणार आहे. यानंतर अर्ज, आपल्याला जर काही अर्ज करायचे असतील ते अर्जसुद्धा आपण यामध्ये सेव्ह करून ठेवू शकता आणि त्याची PDF बनते. तर अशा प्रकारे आणि निकाल 17/1चा निकाल आपण पाहिला, 17/2चा सुद्धा निकाल याच पद्धतीने. त्यानंतर वर्ष संपल्यानंतर आपल्याला UDASचं प्रमोशन करावं लागतं. तर ते UDASचं प्रमोशनसुद्धा बघा उपस्थित दिवस 12 होते आणि शेकडा गुण त्या विद्यार्थीचे 17/2चे गुण या ठिकाणी येतील. शैक्षणिक वर्ष पुढचं येईल, ज्यामध्ये या विद्यार्थ्यांचं सगळी माहिती आपल्याला प्रमोशन करताना आपल्या हातामध्ये कागद असेल तर आपण पटकन विद्यार्थ्यांचं UDASला प्रमोशन करू शकतो. याचबरोबर बघा अंतिम निकालपत्रक जे आपल्याला 17/1 आणि 17/2चे लागतं ते सुद्धा याच्यामध्ये एका क्लिकमध्ये तयार होते. अशा प्रकारे 17/1 17/2चे निकाल या ठिकाणी अवेलेबल आहे. आपण ते A3 A4 लीगलमध्ये सेट करू शकता. बघा यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रगती पुस्तक. या ठिकाणी प्रत्येक इयत्तेसाठी 2 प्रकारची प्रगती पुस्तक आहेत. एक आहे जे आपलं नॉर्मल असतं, फ्रंट साईड, बॅक साईड, किंवा तुम्हाला बॅक टू बॅक हवं असेल तर अशा प्रकारे PDF त्याची बनणार आहे. बघा आपण ज्या नोंदी केल्या त्या सगळ्या या ठिकाणी आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे या विद्यार्थ्याचं प्रगती पुस्तकसुद्धा तयार होत असतं. यानंतर प्रगती पुस्तक 2मध्ये आपण पाहू शकता, जर या विद्यार्थ्याचं एका पेजवर जर तुम्हाला 2 प्रगती पुस्तक फक्त श्रेणीन्याय द्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे देऊ शकता. तर असा हा निकाल आहे आणि निकालाच्या PDF आपल्यासमोर उपलब्ध होणार आहेत. आपल्या ॲपमध्ये आणखीन एक फीचर यामध्ये आहे, ते म्हणजे घरचा अभ्यास. घरचा अभ्यासमध्ये आपण गेल्यानंतर विद्यार्थ्यांना आपण दैनंदिन अभ्यास हा देत असतो बघा. पाढे लिहा, वर्ग लिहा, संख्यांचे, एक पान मराठी शुद्ध लेखन लिहा. तर हा आपल्याला या ठिकाणी दररोज ते तोंडी सांगणं किंवा WhatsAppवर मेसेज टाईप करणं यापेक्षाही आपण याच्यामध्ये किंवा एखाद्या धड्याखालील प्रश्न उत्तरे लिहा. अशा प्रकारे आपण या ठिकाणी अभ्यास दररोज देत असतो की पान क्रमांक या धड्याखालील प्रश्न लिहा. तर हे आपण फक्त या ठिकाणी टाईप करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर आपण बघू शकता याची एक PDF तयार होते. ती PDF आपण शेअर करू शकतो ग्रुपवर किंवा डाउनलोडसुद्धा आपल्या मोबाईलमध्ये आपोआप झालेले आपल्याला दिसून येईल. आपण पाहू शकता, हे बघा दैनिक घरचा अभ्यास या नावाने ती PDF डाउनलोड झाली आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता तुमच्या नावासह दैनिक घरचा अभ्यास विद्यार्थ्यांना जात आहे. पाढे, शुद्ध लेखन, त्यानंतर धड्याखालील प्रश्न उत्तरे लिहा. अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या नावासहित या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना PDF जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सुद्धा दैनिक घरचा अभ्यास देण्याचा प्रश्न या ॲपमुळे आपला सुटणार आहे. विषयनिहायसुद्धा तुम्ही अभ्यास देऊ शकता. मराठीतील धड्याचे नाव टाका, या ठिकाणी तुमच्याकडे काही प्रश्न रेडी असतील किंवा व्हॉईस टायपिंगने तुम्ही करून विषयनिहाय अभ्यास त्यांना पाठवू शकता. गणिताची उदाहरणे एक खूप इंटरेस्टिंग फीचर आपण ॲपमध्ये ॲड केलेलं आहे, ज्याच्यामध्ये बेरीजवर तुम्ही किती अंकी बेरीज देणार आहात. तर आपण 7, 8, 9 कितीही अंकाची बेरीज विद्यार्थ्यांना देऊ शकतो 1 अंकापासून. 10 उदाहरणे तयार करा म्हटल्यानंतर बघा अशा प्रकारे 10 उदाहरणे तयार होतील. यामध्ये हास्याची उदाहरणे पाहिजे असतील तर तीसुद्धा तयार होतील. आणि याची फक्त डाउनलोड PDF म्हटल्यानंतर आपण पाहू शकता की आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये ही PDF या ठिकाणी आलेली दिसून येईल बघा. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण अनलिमिटेड उदाहरणं गणिताची देऊ शकतो. फक्त बेरीजच नाही तर वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अंकवाचन, मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, सगळं दशांश, अपूर्णांक, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांकांचा गुणाकार, अशा सर्व प्रकारची गणितं आपण या ठिकाणी त्यांना देऊ शकतो. लक्षात घ्या.
आणि ही उदाहरणांची PDF आपण त्यांना शेअर करू शकतो, डाउनलोड करू शकतो आणि ज्यावेळेस आपल्याकडे विद्यार्थ्यांना त्याची प्रिंट काढून द्यायची असेल तर तीसुद्धा तुम्ही वर्गात देऊ शकता आणि घरचा अभ्यास म्हणून सुद्धा आपण ती वापरू शकतो. तर अशा प्रकारे बघा PDF आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. याचबरोबर यामध्ये डेटा बॅकअप आणि डेटा रिस्टोर असे सुद्धा फंक्शन आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये या ॲपचा पूर्ण डेटा बॅकअप घेऊ शकता. जरी ॲपला काही झालं इन फ्युचर तरी तुम्ही त्याचा डेटा बॅकअप असल्यामुळे तुम्ही ती फाईल परत रिस्टोर देखील तुमच्या मोबाईलच्या फोल्डरमधून सेव्ह केलेली फाईल तुम्ही वापरू शकता. ज्याच्यामुळे तुमचा डेटा गायब होण्याची किंवा माहिती जाण्याचं या ठिकाणी समस्या राहणार नाही. सुविचार आपल्याला दैनंदिन फलकलेखनासाठी आवश्यक असलेले 500 सुविचार मराठीचे आणि 500 इंग्रजीचे सुविचार या ठिकाणी खूप सुंदर सुविचार या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण त्याचा देखील वापर करू शकता आणि पुढच्या वर्षी ॲप वापरण्यासाठी सुद्धा आपण जो डेटा केलेला आहे तो डेटासुद्धा या ठिकाणाहून एका क्लिकमध्ये विद्यार्थी माहिती असेल किंवा फक्त निकाल डिलीट करायचा असेल तर तो सुद्धा आपण या ठिकाणाहून करू शकता. अशा प्रकारे हे पूर्ण ॲप आहे. आपल्याला कोणतीही शंका असल्यास आपण मेसेज करून विचारू शकता. नक्कीच त्या शंकेचे निरसन केलं जाईल. आपण वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असंच आपला वेळ वाचावा यासाठी माझा वर्ग हे ॲप आपण नक्की इन्स्टॉल करा आणि त्याचा पुरेपूर वापर करा. खूप खूप धन्यवाद.